नमस्कार मित्रांनो, सुरुवात करणार आहे आज नव्या अशा स्टोरीला. त्यापूर्वी मी लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक देईल त्या चॅनलला. सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा. एक 10 ते 15 दिवस सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे मला खूप मदत होईल. तर स्टोरी आजची छान आहे, छोटीशी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर स्टोरीचं नाव आहे भाऊकी. तर पश्चिम महाराष्ट्रातील एक सधन गाव होते. द्राक्ष, गाजर अशा व्यापारी पिकांची लागवड होत असल्याने गावात पैशाची चणचण नव्हती. जिथे पैसा तिथे वाईट गोष्टी आल्याच. हे गावही त्याला अपवाद नव्हते. गावात दारू, जुगार असे गैरप्रकार वाढीस लागले होते. त्यातील बरेच जण अनैतिक मार्गावर होते. याच गावात 5-6 घरांची छोटीशी भावकी होती. गावात ह्यांची जशी घरं लागून होती तशा ह्यांच्या शेतजमिनी लागून होत्या. त्यातील एक घर होते सखाराम तात्यांचे. सखारामला एकूण 4 मुले. कधी काळी 10 एकर जमिनीचा मालक असलेला तात्या आज 2.5 एकर जमीन हाताशी धरून होता. कारणंही तशी होती. 70च्या दुष्काळात बऱ्याच जणांनी जमिनी कवडी मोलात विकल्या. त्यात ह्यांनी आपली जमिनीवर पाणी सोडले. 4 मुलात 2.5 एकर जमीन असल्याने घरात नेहमी धुसफूस चालायची. गावातल्या लोकांच्या नादी लागून तात्यांची 3 मुलं व्यसनी आहारी गेली होती. 3 नंबरचा मुलगाच काय ते हातून सुटला. त्याला पैलवानकीचा नाद होता. आता तात्यांच्या इतर कुटुंबाचा उहापोह इथे न करता कथेतील नायिकेकडे वळूया. तात्याचा 2 नंबरचा मुलगा राजा. नावाप्रमाणेच वागत असल्याने राजा आईचा अत्यंत लाडका. तो रिक्षा चालक होता. त्याला दारूचे मात्र व्यसन भयंकर होते. याच कारणाने त्याच्या लग्नाची चिंता सर्वांना लागून राहिली होती. परंतु एक स्थळ चालून आले. शेजारच्या गावातील शिरपारांची मधली लेक अनिता. दिसायला छान होती तशी. कधीही शाळेचं तोंड न बघितलेली. अनिता 4 चौघात उठून दिसायची. भरदार होती दिसायला, तरी लोकांना आकर्षित करत असे. शिरपाराला 3 मुलंच. त्यातील थोरल्या मुलीचं लग्न झालेलं, अशिक्षित ऐन करण्यात आलेली होती. आपली लेक त्यांनी जास्त विचार न करता त्याच्या गळ्यात मारली. नाही म्हणायला राजा 7वी शिकला होता. दिसायलाही ठीकठाक होता. त्यामुळे लग्नात जास्त अडचण नाही आली. यथावकाश लग्न पार पडले. 9चे 9 दिवस संपले आणि राजाचे दारूचे व्यसन वाढले होते. त्यात भरीस की काय, राजाने एका रिक्षा चालवायची सोडून दिली एकाएकीच. कुटुंबात एकत्रित शेती असल्याने सुरुवातीला पैशाची चणचण भासत नव्हती. पण हात खर्चाला लागला की असे पैसे बाळगून ठेवावे हा विचार त्याने केलाच नव्हता. गावात रोजंदारीवर कामावर जायचे ठरवले. ह्याच सुमारास तिचा मुलगा झाला तिला. पण तिकडे शिरपा नानाला मुलगा नसल्याने तो तिकडे दत्तक गेला. गावात द्राक्षबागा, गाजराचे मळे असल्याने रोजगाराची कमी नव्हती. तिथे कामावर जाण्यासाठी बायकांचे ग्रुप असायचे. त्यातील एक महिला त्या ग्रुपची लीडर होती. पगारासंबंधी सर्व व्यवहार शेतमालक त्या महिलेशी करत. अनिता अशाच एका ग्रुपमध्ये सहभागी झाली. ग्रुप लीडरचं नाव होते शेवंता. ऐन 40शीतली शेवंता गावातील चर्चेचा विषय झाली. गावातील सर्व गडगंज असलेल्या शेतमालकांची ती मर्जी राखून होती. बऱ्याच जणांना खुश करत तिने सर्वांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. दिवस जात होते. अनिता देखील कामावर जात होती. सुरुवातीला शेतीची कामं शिकत होती. त्यामुळे ती आता कामात तरबेज झाली होती. तरुण असल्याने तिचे हातही भरभर चालायचे. त्या बायकांच्या राहिल्याने तिला त्यांची काही सवय लागली होती. तिच्या बोलण्या चालातही बदल झाला होता. ती त्यांच्यात एकरूप झालेली होती. द्राक्ष बागेची छाटणीची कामं सुरू होती. 3 एकर बाग असलेल्या विलास माळ्याच्या माळ्यात शेवंताचा ग्रुप कामाला निघाला होता. हा विलास माळी नावाप्रमाणेच विलासी माणूस. 10 एकर जमिनीत 3 एकर द्राक्ष बाग लावली होती. बापजात्यांची गडगंज संपत्ती असल्याने विलासला बायकांचा विलक्षण नाद होता. शेवंताला तर त्याने बऱ्याच वेळा घेतली होती. ग्रुपमध्ये असलेल्या बायकांवर त्याची नजर असायची. विलास शेवंता करीवी त्या बायकांना गळ घालत असे. परिस्थितीपुढे हातबल झालेल्या बायका विलासच्या खाली जात असत. विलास पण त्यांची चांगली सरबराई करत असे. पण एक दिवशी काम संपल्यावर सर्व बायका परतीच्या वाटेवर लागल्या. अंधार पडला असल्याने साऱ्या जणी भरभर तिथून निघता पाय घेत होत्या. आणि त्याचे पाय खूप दुखू लागल्याने ती हळूहळू चालत होती. अचानक तिला शेवंताची आठवण झाली. ती अजूनही मागेच थांबली असल्याने अनिता तिची वाट बघत बसली. अन्य बायकांना शेवंता मागे का थांबली आहे हे माहीत असल्याने त्यांनी त्याकडे कानाडोळा केला आणि आपल्या घरचा रस्ता धरला. पण ह्याची काही एक खबर नसल्याने
आणि त्या शेवंताला बोलवण्यासाठी शेडच्या दिशेने जाऊ लागली. शेडच्या जवळ येताच तिला आतून कडी लावल्याचे जाणवले. दरवाजावर थाप मारण्यास तोच तिला आतून शेवंता कणत असल्याचा आवाज आला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. धडधडत्या अंतःकरणाने तिने दरवाजाच्या फटीतून आतले दृश्य पाहिले. विलास शेवंताखाली झोपून तिच्यावर स्वार झाला होता. केस विस्कटलेले होते. घामाने चिंब झालेली शेवंता कमालीची छान दिसत होती. दोघांचा खेळ रंगात आला होता. दोघांचेही श्वासोच्छ्वास बाहेर उभ्या असलेला आणि त्याला कानात ऐकू येत होते. शेवंता कणत विलासला म्हणाली, मालक, थोडी पैशाची नड होती. वाईस थोडं पैकं भेटलं असतं तर. त्यावर विलास तिला दाफरत म्हणाला, माझ्या अंगाखाली नवीन कोण आणून तर झोपव, मग तुला देतो पैका. शेवंता, अहो मालक, परवाच तर शेजारची वैशी पाठवली होती की तुमच्याकडं. कुणाकडं नजर बिवर न करणारी ती वैशी बऱ्याच मिनितवाऱ्या करून तुमच्याकडं आणावी लागली होती. शेवंताचे तोंडचे हे शब्द ऐकून आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. वैशालीला ती एक शालीन चारित्र्य आणि प्रतिवता बाई समजत होती, पण आज तिच्याबद्दल हे सगळं ऐकून आणि त्याला आश्चर्य वाटलं होतं. विलास, ते नवं पाखरू आणखी एक डावीकडं. शेवंता, कोण अनिता? विलास, वय वय, ती राजाची बायको. कधी एकदा तिला आवडतोय असं झालंय नुसती नागिन आहे नागिन. राजा बी तिच्याकडे लक्ष देत नाही असं दिसतं या. शेवंता, होय मालक, कवडीत येईल ती तुमच्या असं वाटतं या. मी बी म्हणणार आहे तिला तुम्ही बाया विकवल्या म्हणून. त्यात ती अनिता काय चीज. विलास, होय, वाकवतो तिला बी. तू जरा तिला भुलव. गोडी गुलाबी निकडाल. पैशाची गाजर दाव म्हणजे येईल बघती. शेवंता, काळजी नका करू मालक. 2 दिवसात अनिता तुमच्या अंगाखाली असेल. मग भोगा तुम्ही तिला पाहिजे तसं. पण जर आता आवरतं घ्या. अंधार पडलाय. घरी नवरा लेकर वाट बघत असतील. विलास, दम खा ग माझी राणी. झालं. दोघांचे हे संभाषण ऐकून आणि त्याला दरदरून घाम फुटला. आपल्याबद्दल हे असं ठरवत असल्याचं तिला कळालं होतं. विलास आणि शेवंताचा खेळ संपला होता. दोघांची आवरावर सुरू झाली. आणि तिथे क्षणभरही न थांबता तिथून घरची वाट लगबगीने धरू लागली होती. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी? नक्कीच आवडली असणार आहे. स्टोरी थोडीशी छोटी होती पण छान होती. तर कमेंट बॉक्समध्ये लिंक देते. चॅनल तेवढे सबस्क्राईब करा. धन्यवाद.